पटीमध्ये आहे. खूप आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऐकत असताना असं वाटतंय की समाजामध्ये आपण खूप काही सामाजिक एखादं कीर्तन ठेवतो, काही आपल्या पुण्यस्मरणानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवतो, परंतु त्याचं माध्यम स्वरूप पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन प्रवचनाचं माध्यम समाज सुधारण्यासाठीचं होतं आणि आज सारथी सुद्धा त्याच धर्तीवरती असे उपक्रम राबवते. आसलकर कुटुंबातले आम्ही सदस्य बाबांचं तर मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागतं, परंतु दादा आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो. सारथीच्या संलग्नतेने जर आपण काम केलं तर मला वाटतं हीच खरी वीर बाजी पासलकरांना खरी आदरांजली ठरेल. आणि शाहू महाराजांचं जे योगदान होतं समाजासाठी ते योगदान त्या नावाने ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्रावर खूप चांगलं काम एकंदरीत दिसलं. मला पण असं वाटलं नव्हतं, मला ज्या ज्या वेळेस कुठं अडचण यायची की कुठे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील मुलांना काय मदत करता येईल का, या उद्देशाने मी काकडे साहेबांना मला ज्या ज्या वेळेस वाटायचं त्यावेळेस मी थेट त्यांच्याशी संपर्क करून विचारायचो मला की साहेब आपल्याला काय करता येईल का, तर त्यांचं नेहमी मार्गदर्शन राहायचं. आज खऱ्या अर्थाने आपल्याला खूप चांगलं आपण या ठिकाणी आलो. आपल्या वेगळं खरं तर मला DCM साहेबांची सभा पुरंदरमध्ये आहे, मी जिल्हा प्रमुख म्हणून तिथं असणं आवश्यक असताना पण हा विषय इतका मला भावला की जेणेकरून मला याच्यात ठीक आहे एक सभा स्किप झाली, काय त्याच्यातून अडचण निर्माण होणार नाही सांगता येऊ शकतंय, परंतु आज ज्या पद्धतीचं या ठिकाणी मिळालं आणि काम करण्यासाठी चालना मिळाली ती खरोखरच खूप चांगली आहे. आणि या निमित्ताने आपल्याला मी खऱ्या अर्थाने काकडे साहेबांना आता धन्यवाद देणार, पण त्याचे खरं आभार बाबांचे आम्ही व्यक्त केले पाहिजे. आणि आज या ठिकाणी यानंतर आमचे संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक आमचे विकासांना या ठिकाणी एक दोन शब्द आपले व्यक्त करतील आणि मग त्यानंतर पासलकर कुटुंबाच्या वतीने आपलं MD काकडे साहेबांचा या ठिकाणी छोटासा सत्कार आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांवर आधारित. खरं तर आम्ही वीर बाजी पासलकरांचे हे असताना पानशेत आणि वरसगाव धरणामुळे आम्ही विस्थापित झालो, प्रकल्पग्रस्त झालो. त्याच्यावर विश्वास पाटलांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आणि कथा मांडलेलं पुस्तक झाडाझडती या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला भेट देणार आहे, ते स्वीकार करा. विकासांना मी विनंती करतो की आपण मनोगत गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, काकाबंदीत आहे आणि त्यामुळं इथे येण्याचा योग आला. खरं तर या इमारतीच्या आणि एकूण सगळ्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर खूप मोठा विषय आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राज्यभरामध्ये जी आंदोलनं झाली, जे मोर्चे निघाले, त्या मोर्चामध्ये आज जी सारथीची जी खऱ्या अर्थाने स्थापना झाली त्याच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने मोर्चाचे नेतृत्व करणारे सगळे प्रमुख पदाधिकारी, त्याच्यामध्ये राजेंद्रजी कुंटे असतील, प्रवीण गायकवाड असतील, मी स्वतः त्यामध्ये असेल किंवा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी जो संघर्ष उभा केला आणि त्यामधून मराठा समाजासाठी काय उभं राहिलं पाहिजे तर साधारणतः मोठा विषय घेऊन सारथीच्या माध्यमातून या राज्यामधील समाजाला उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम सुरू होतील, उत्पन्नाचे स्रोत तयार होतील, मुलांना शिक्षणाच्या पलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मदत होईल आणि अजून वेगवेगळ्या उपक्रमातून या समाजामधील जी सामाजिक दृष्ट्या जी मागासलेपण किंवा त्या सगळ्याला जर आपल्याला त्या रेषेमध्ये आणायचं असेल तर त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आरक्षणाला संधी नसल्यामुळे किंवा आरक्षण हे मिळवण्याची प्रक्रिया चालू असताना त्याला पर्यायी काय करता येतील म्हणून समाजाच्या सार्वजनिक विकासासाठी तरतूद करून सारथीच्या माध्यमातून ते राज्यभर पसरवावं अशी योजना या म्हणजे ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये एक सारथीची एक मागणी होती. त्या मागणीला मूर्त स्वरूप दिलं गेलं. त्या मागणीच्या एका मीटिंग मध्ये सारथीची नुकतीच स्थापना झाली होती, त्यावेळेस सारथीला कार्यालय किंवा अनेक गोष्टींच्या अडचणी होत्या, स्टाफ नव्हता, विषय होत होते. राज्य सरकारमध्ये बदल झालेला होता आणि त्यामध्ये इथे त्या अगोदर असणारे जे काही संचालक किंवा ज्या पदावरती काम करतायत आज काकडे साहेबांच्या पदावरती जे काम करणारे लोक आणि बाहेरील लोक यांच्यामध्ये एक संघर्ष उभा राहिला होता. त्याच्यामध्ये राजकीय सुद्धा अनेक गोष्टी घडत होत्या
आणि या सगळ्याच्या संघर्षामध्ये मला स्वतःला आज असं वाटतं की त्या संघर्षामध्ये तो संघर्ष मिटवण्यामध्ये मला एक चांगला रोल करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये मंत्री महोदय, इथले प्रशासकीय अधिकारी, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पातळींवरती अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु त्या सर्व